जातीयवादाचे माझ्यावरती आरोप झाले. अरे हाच गोपीचंद पडळकर आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पहिला मोर्चा जतला आणि कवटे मकाळा काढणारा. तुम्ही मला काय शिकवता? तुम्ही मला कोणी शहाणपण शिकवण्याची गरज नाही. प्रस्थापित, अरे प्रस्थापिताच्या विरोधामध्ये मी काल पण होतो, आज पण आहे, उद्या पण आहे. काल प्रस्थापिताच्या छतावरती नाचत होतो, उद्या आणखी जोरात नाचणार आहे. काय करायचे करा. माझी भूमिका स्पष्ट आहे, माझी भूमिका क्लिअर आहे. आणि प्रस्थापिताला जात नसते, प्रस्थापिताला जात नसते. प्रस्थापिताला फक्त सत्ता प्यारी असते. सत्तेतून येणारा पैसा प्रस्थापिताला प्यारी असतो. सत्तेतून येणारा पैसा आणि त्या पैशातनं होणारी डेव्हलपमेंट ही प्रस्थापिताला प्यारी असते. प्रस्थापिताला स्वजातीचंही काही पडलेलं नसतं आणि सर्वसामान्य जनतेचं पण काय पडलेलं नसतं. तुमच्या जे पोटात होतं ते ओटात आलं, जे विष होता ते तुम्ही वकला. माझी भूमिका आत आणि बाहेर काय नसते. काल जी भूमिका होती तीच आज माझी भूमिका आहे. या भारताच्या बाजूनं, या राष्ट्राच्या बाजूनं, राष्ट्रप्रथम म्हणून काम करणाऱ्या लोकांची बाजू हा गोपीचंद पडळकर उघडपणे घेतो. पण राष्ट्राच्या विरोधामध्ये जर कोणी भूमिका घेत असेल तर माझ्यासाठी राष्ट्रप्रथम आहे. पक्ष